त्याच्यात वेगळं असं मीठ नको टाकूस. सगळं एकजीव करून घ्यायचं. झालं ना एकजीव झालं का बरोबर. काय गे कसं झालंय. ठीक आहे. टोमॅटोची प्युरी ना. टोमॅटो प्युरी चिकन आज मडक्यातलं मस्त मध्ये चिकन करायचंय. हे बघा कांदा लसूण काय नाही होत. दिसतंय ना. हां ही ताज्या टोमॅटोची आपण प्युरी करून घेतलेली आहे. कांदा भाजून घ्यायचा आता आपल्याला मस्त मध्ये. प्युरी त्या टोमॅटो पासून केली प्युरी आणि हे लसूण कांदीपासून ते दाखव ना टोमॅटो ते त्याच्यामध्ये आहे ते टोमॅटो दाखवायला. हा आमचा घरचा मसाला खास चिकन मसाला एका प्लेटीत काढ. कांदा आता ब्राऊन हे झालाय ना. याच्यातून आंबारीचे नको टाकू. आंबारीचे आता आपण ही प्युरी आपण त्याच्यात टाकणार आहे आणि ही पेस्ट टाक. याला थोडंसं कांदा हा कच्चा आहे ना. थोडासा हा शिजून द्यायचा का. मग थोडासा ब्राऊन होऊ दे का त्याला. टोमॅटो पण टाक ना. नाही होईल नाही. मसाला टाक ना. हिरवी करून टाक लाल. थांब ना ते झाले ना. हा झालं बघ. तेल सुटलेलं दिसतंय का तुला. हा दिसतंय. आता याच्यातच चिकन टाकणार आहे का आपण. नाही चिकन मसाला टाकते आता आपण त्याच्यामध्ये. आपण घरचा मसाला टाकला आधी आणि व्यवस्थित आपण प्युरी केलेली आहे. आता झाकण ठेव झाकण. एक सेकंड. घरगुती मसाला आहे हा. घाटी मसाला. घाटी मसाला अजून टाक. हॅलो जरा ठेव का झाकण. झाकण ठेव. हां हॅलो. मसाला तर रेडी झाला आता. बटर चिकन तरी ग्रेव्ही मसाला नाही टाकणार ना. आपली तयारी रेडी. दिसतंय का. नाही त्याचे दूर झाले रे. हॅलो. कांदा परतून घ्यायचा.
नाही लागलं. बघ ह्याच्यात उजेड कर. दिसतंय मग. त्याच्यात काय टाकू आता? आता मसाला ते आणू. हा घरचा मसाला आहे. कोणता मसाला आहे नंतर हा घाटी मसाला. घाटी मसाला आहे का? स्पेशल आदिवासी मसाला. स्पेशल आदिवासी मसाला आहे का? स्पेशल आदिवासी मसाला टाकायचा आपल्याला आता. तिकडे मीठ कशी आहे माझं बाजू दे. जाळकर पुढं फाटा पडल. तेल टाकू कसं? काही दिसत नाही याच्यामध्ये का ना. मसाला बघ बरं झाला का? टाक का? जोरून लागत हा हे सगळं टाकीत असं जरा 1 मिनिट म्हणून टाकू दे सगळं. ऐक ना ते तुला धरायला लागेल मडके. कसं थोडंसं पडके आमची थांब. मिक्स करा. आता त्याला कवली बघायची. त्या कवली बघू नाही कसं चाललंय. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. काय बोलू नकोस. शुभ बोलणार आहे. ग्रेव्ही टाक. ग्रेव्ही आता ग्रेव्ही टाकण्यात गोल चमचा घ्यायची आम्हाला. ग्रेव्ही खाली. अगं सॉरी सॉरी सॉरी. पाणी व्हायचं गरम करून टाकायचं. हा मला पण असं वाटतंय. तुला काय याच्यात गरम करू का? लसूण पण टाकायचे. कांदा आण ना व्हायचं हे कर. तू त्या धुरामध्येच वाकलायस. त्याच्यात वेगळं असं मीठ नको टाकूस. सगळं एकजीव करून घ्यायचं. झालं ना एकजीव झालं का बरोबर. एक अख्खा लसूण त्याच्यात टाकायचा. त्यांनी खास वेगळी अशी चव येते त्याला. सचिन भोगरी नाही ना टाकू तो लसू दे ना. मग त्याचं काय करायची. हलू का जरा एकदा. नको ना तुम्ही नको हलवायला. चिकनला थोडं थोडं पाणी सुटलंय. शिजतंय आता. थोडं आपण त्याच्यात पाणी ॲड करूया. मला दिसत नाहीये. टाक 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 आता ते. अजून पाणी लागेल का ससू? ऐक ससू कर ना पाणी. लावायचं का आता आपण. आणखी पाणी लागेल का? पाणी आणखी लागेल का?
साईडला घे ना. ग्रेव्ही झाल्याचे बघ बरं कसं झालंय. आळणी का खराटे बघ बरं. टाक. त्याला तेल नाही सुटलं. आले मी वरून तेल टाकायचं थोडं तरी यायला. नको काय करू. हॅलो. हे 2 छोटेसे काळू बाळू. हे पण कवडी चिकनचा आस्वाद घेत आहेत. आणि हे आहेत मास्टर शेफ सचिन. मटका चिकन बनवणारे स्पेशलिस्ट. त्यांच्याकडे आम्ही नेहमी येतो आणि मटका चिकन खाऊनच जातो. पण त्यांच्या हाताला एकदम अप्रतिम अशी चव आहे. गावरान. तुम्ही पण या आणि नक्की भेट द्या. कर पण नाही तरी आलेली आहे बघायला. चांगलं तर दिसतंय बाबा. काही थोडं छान झालेलं आहे. चिकू खारे कसं झालंय सांगा आम्हाला. कसं झालंय काय कसं झालंय.